पल्लवी. अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक या बातमीपत्रात सर्व दर्शकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. अद्यापही आमच्या YouTube चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर आज बघूया दिवसभरातल्या ठळक घडामोडी. ऑगस्ट पासून हेल्मेट सक्ती नव्हे, नियम आधीपासूनच लागू, आता होणार कठोर आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणी. भिकुनखेड पुलावर मोठा खड्डा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका. यवतमाळमध्ये पूल ओलांडताना SUV वाहून गेली, आईसह 2 चिमुकलींचा दुर्दैवी मृत्यू. दर्यापुरात धाडसी दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्समधून 500 ग्राम सोने तर 13 किलो चांदी लंपास. निर्भीड पत्रकारिता, बातम्यांचा वेगवान पाठलाग, जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे हक्काचे न्यूज नेटवर्क अजिंक्य भारत डिजिटल न्यूज. तर आता बघूया सविस्तर बातमीपत्र. दुचाकी स्वारांसाठी 1 ऑगस्ट पासून हेल्मेट सक्ती असा दावा अनेक माध्यमातून केला जात असला तरी प्रत्यक्षात हेल्मेट वापरण्याचा नियम नवीन नाही. हा नियम मोटार वाहन कायदा 1988 मधील कलम 129 अंतर्गत आधीपासूनच लागू आहे. मात्र आता या नियमाची अंमलबजावणी अधिक काटेकोर, सातत्यपूर्ण आणि प्रभावीपणे केली जाणार असल्याने वाहतूक विभागाने नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. कायद्यानुसार दुचाकी चालवणाऱ्या चालकासह मागे बसलेल्या पिलियन रायडर म्हणजे 4 वर्षावरील प्रत्येक प्रवाशाने ISI BIS IS 4151 मानांकित हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. केवळ हेल्मेट घालणे पुरेसे नसून ते योग्य प्रकारे बसवून त्याचा चीन स्ट्रॅप म्हणजे हनुटी खालील पट्टा घट्ट लावणेही आवश्यक आहे. तसेच 9 महिने ते 4 वर्ष वयोगटातील मुलांना दुचाकीवर प्रवास करताना लहान आकाराचे क्रॅश हेल्मेट आणि सेफ्टी हार्नेस वापरणे सुद्धा बंधनकारक असून अशा वेळी दुचाकीचा वेग ताशी 40 किलोमीटरपेक्षा जास्त नसावा अशी ही तरतूद आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास विना हेल्मेट प्रवासासाठी 1000 रुपयापर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. याशिवाय संबंधित चालकाचं ड्रायव्हिंग लायसन्स 3 महिन्यांसाठी निलंबित करण्याची तरतूद आहे. तसेच ISI BIS मानांकन नसलेल्या हेल्मेटची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवरही कायदेशीर कारवाई होऊ शकते. आणि याच हेल्मेटच्या अंमलबजावणीचे चित्र आज अकोल्यात सुद्धा पाहायला मिळाले. पोलीस प्रशासनाने त्यावर अंमलबजावणी केली. त्यामुळे नागरिकांनी 1 ऑगस्ट पासून नवीन नियम लागू झाला असा गैरसमज करून घेऊ नये किंवा 1 ऑगस्ट पासून हेल्मेट सक्तीचे असाही गैरसमज करू नये. हेल्मेटचा नियम आधीपासूनच अस्तित्वात आहे. आता फक्त त्याची सक्ती नसून अंमलबजावणी अधिक कठोर, सातत्याने केली जाणार आहे. रस्त्यांचे अपघातांचे प्रमाण वाढलेले असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. जीवितहानी कमी करण्यासाठी प्रत्येक दुचाकी स्वाराने दर्जेदार हेल्मेटचा वापर करून वाहतूक नियमांचं पालन करणं आणि प्रशासनाला मदत करणं हीच काळाची गरज आहे. जनतेला, अकोला शहरातील आणि अकोला जिल्ह्यातील जनतेला आमचं एवढंच आव्हान असेल की हेल्मेटला सक्ती मानू नका. ते आपल्या जीवाशीच आणि आपल्या जीविताशी स्वतः खेळ करू नका. हेल्मेट जास्त महाग येत नाही, सगळ्यांनी तो घ्यावा आणि आपल्या सुरक्षेची, आपल्या परिवाराची काळजी घ्यावी आणि आपला जीव हा देखील आपण वाचवावा. एवढंच आमचं आव्हान असेल. आणि जर आपल्याकडे हेल्मेट नसेल तर कारवाईला सामोरं आपल्याला नक्की जावं लागेल. गेल्या 2 दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी लहान खड्ड्यांचे मोठ्या खड्ड्यांमध्ये रूपांतर झाले. याच पार्श्वभूमीवर बाळापूर अकोला मार्गावरील भिकुनखेड गावाजवळ निर्गुणा नदीवरील पुलावर मोठा खड्डा पडल्याने वाहन चालकांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. पूल अरुंद असल्याने दोन्ही बाजूंनी येणाऱ्या वाहनांना एकाच वेळी मार्गक्रमण करणे शक्य होत नाही. त्यामुळे एका बाजूची वाहने थांबवून दुसऱ्या बाजूंची वाहने सोडावी लागतात. अशा परिस्थितीत पुलावरील मोठा खड्डा सुकवताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. विशेषतः दुचाकी स्वारांना या खड्ड्यांचा सर्वाधिक फटका बसत असून खड्ड्यात पडून काही जण जखमी झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. हा मार्ग हैदराबाद कन्याकुमारी राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. मोठ्या वाहनांमुळे मागील वाहनांना रस्त्यावरील खड्डे वेळेवर दिसत नसल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. तसेच बाळापूर अकोला नाक्यावरही वळणावर अनेक दिवसांपासूनचे मोठे खड्डे पडले असून त्या ठिकाणी वाहतुकीची वर्दळ अधिक असल्याने अपघाताचा धोका निर्माण झालाय. या सर्व बाबींचा विचार करून संबंधित प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण करणारे तातडीने दखल घेऊन भिकुनखेड पुलावरील तसेच बाळापूर अकोला नाक्यावरील खड्ड्याची त्वरित
त्वरित दुरुस्ती करावी अशी जोरदार मागणी नागरिक आणि वाहन चालकांकडून करण्यात येत आहे. अजिंक्य भारत न्यूज करिता बाळापूर तालुका प्रतिनिधी चंदन जंजाळ. महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे घडलेल्या एका हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण राज्यच हादरलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला मोठा पूर आला होता. अशा परिस्थितीत वाहन चालकाने पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला, मात्र पुलावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत असल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि SUV काही क्षणातच प्रवाहात वाहून गेली. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस, आपत्ती व्यवस्थापक पथक आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल घटनास्थळी दाखल झाले. बचाव पथकाने शोध मोहीम राबवून वाहनांचा शोध घेतला, मात्र आई आणि तिच्या 2 मुलींना वाचवता आले नाही. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. ही घटना पावसाळ्यात पूरग्रस्त रस्ते, पूल, साचलेल्या पाण्यातून वाहन चालवण्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात याची जाणीव करून देणारी आहे. प्रशासनाने नागरिकांना पूर आलेले पूल, रस्ते किंवा ओढे ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, तसेच हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. पूर आलेल्या पुलावर किंवा रस्त्यावरून वाहन नेण्याचा प्रयत्न जीवावर बेतू शकतो. काही मिनिटाचा संयम तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा जीव वाचू शकतो. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील शिक्षक कॉलनी परिसरात असलेल्या माहोरे ज्वेलर्स या सराफा दुकानावर शुक्रवारी रात्री सुमारे 8 वाजताच्या सुमारास 4 अज्ञात दरोडेखोरांनी बंदूक आणि चाकूचा धाक दाखवत धाडसी दरोडा टाकला. या दरोड्यात आरोपींनी दुकानातील अंदाजे 500 ग्रॅम सोने, 13 किलो चांदी लुटून 4 चाकी वाहनातून पलायन केल्याची प्राथमिक माहिती आहे. 4 चाकी वाहनातून आलेल्या 4 आरोपींनी तोंडाला काळे रुमाल बांधून अचानक दुकानात प्रवेश केला. त्यांनी दुकान मालकाला बंदूक व चाकूचा धाक दाखवीत दुकानातील सोन्या चांदीचे दागिने लुटले. काही मिनिटातच दरोडा टाकून आरोपी भरधाव वेगाने घटनास्थळावरून पसार झाले. दरोड्यानंतर परिसरातील काही नागरिकांनी आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र आरोपी अंधाराचा फायदा घेत पसार होण्यात यशस्वी ठरले. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दुकानासह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून आरोपींचा माग काढण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत. शहराबाहेर जाणाऱ्या मार्गावरही तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. शहरातील मुख्य रस्त्यावर रात्रीच्या वेळी घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे व्यापारी वर्गात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे शहराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह. घेऊया एक छोटीशी विश्रांतीनंतर पुन्हा बघणार आहोत अजिंक्य भारत न्यूज @7. आजचा अजिंक्य भारत पेपर वाचलात का? देश विदेश, राज्य, जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर सर्व दर्शकांचं मी पल्लवी मनपूर्वक हार्दिक स्वागत करते. आता बघूया पुढील बातम्या. डोणगाव स्थानिक बस स्थानक परिसरात वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी चालकाविरुद्ध डोणगाव पोलिसांनी धडक कारवाई केली. या मोहिमेदरम्यान नियम मोडणाऱ्या तब्बल 20 मोटरसायकल स्वारांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक विजय अजबिरे, वाहतूक पोलीस हर्षे सहगल यांच्या संयुक्त पथकाने ही धडक कारवाई डोणगाव बसस्थानकाजवळ पार पाडली. डोणगाव बस स्थानक परिसरात वाढती रहदारी लक्षात घेता विना हेल्मेट प्रवास करणे, वैध कागदपत्र नसणे, ट्रिपल सीट गाडी चालवणे आणि वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकींवर पोलिसांनी आपला मोर्चा वळवला. अचानक झालेल्या या कारवाईमुळे नियमबाह्य वाहन चालवणाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. केवळ दंडात्मक कारवाईवर न थांबता PSI विजय अजमिरे व वाहतूक पोलीस हर्षे सहगल यांनी कारवाई केलेल्या सर्व दुचाकी चालकांना एकत्र करून वाहतूक नियमांचे महत्त्व समजावून सांगितले आणि यापुढेही ही मोहीम सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. अकोला हद्दवाडीतील खडकी बुद्रुक परिसरातील सर्वे क्रमांक 5 मध्ये एका बिल्डरने शेकडो वर्षापासून अस्तित्वात असलेला सुमारे 50 ते 100 फूट रुंदीचा नैसर्गिक नाला बुजवून त्याऐवजी केवळ 4 ते 5 फुटाची रुंदीची नाली तयार केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. या जागेवर प्लॉट विकसित करून तो अव्वाच्या सव्वा दराने विकण्यात आल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. शिवणी मलकापूर परिसरातून येणारे पावसाचे पाणी अरुंद नालीतून व्यवस्थित वाहून न गेल्याने ते नालीच्या दोन्ही बाजूंना
न्यू महसूल वसाहत कॉलनीतील अनेक घरांमध्ये शिरते. त्यामुळे नागरिकांसमोर मोठे संकट निर्माण झाले असून पावसाळ्यात पूरस्थितीचा धोका वाढलाय. याबाबत नागरिकांनी मागील महिन्यात अकोला महानगरपालिकेचे आयुक्त यांना परिसरातील रहिवाशांच्या स्वाक्षरीसह निवेदन सादर केले होते. तसेच संबंधित नगरसेवकालाही समस्येची माहिती देण्यात आली असल्याचे नागरिकांचे सांगितले. नागरिकांनी महानगरपालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे की सुमारे 100 फूट रुंदीचा नैसर्गिक नाल्याचे केवळ 5 फूट रुंदीच्या नालीत रूपांतर कोणाच्या आदेशाने करण्यात आले याची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्यात याव्या. दरम्यान प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास महानगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा परिसरातील नागरिकांनी दिला आहे. सध्या न्यू महसूल कॉलनीतील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे हाल होत आहे. नागरिकांना शासकीय सेवा जलद, पारदर्शक, सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा शुभारंभ नियोजन भवन येथे राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश फुंडकर यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार रणधीर सावरकर अध्यक्षस्थानी होते. पालकमंत्री फुंडकर म्हणाले की लोकाभिमुख प्रशासनासाठी शासन सातत्याने प्रयत्नशील असून महाराजस्व अभियानामुळे नागरिकांची महसूल विभागाशी संबंधित प्रलंबित कामे जलद गतीने मार्गी लागतील. विविध शासकीय योजनांचा लाभ गरजूंपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी खासदार अनुप धोत्रे यांनी लाभार्थ्यांना योजनांचा जास्तीत जास्त लाभ देण्याचे निर्देश दिले, तर आमदार रणधीर सावरकर यांनी पात्र शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती व पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. शिबिरात प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे, विविध योजनांचे लाभ वितरित करण्यात आले. तसेच फेरफार, 7/12 दुरुस्ती, जात रहिवासी प्रमाणपत्रे, घरपट्टे वाटपासह अनेक सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात आल्या. या राज्याचे महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी ही संकल्पना मांडली ती आपल्यामध्ये आहे. पण दोघांच्याही बद्दल काही समान गोष्टी अशा आहेत, करून दाखवणारे असे 2 व्यक्तिमत्व. एक म्हणजे या राज्याचे आदरणीय विकासासाठी प्रत्येक समाजातील अंतिम घटकाच्या व्यक्तीचं एक प्रण घेतलेलं होतं आणि ते आजीवन हे काम दोघंही मिळून करतात आहे. दोघांच्याही नेतृत्वात आपण पाहिलं की महाराष्ट्र कसा विकासाकडे जातो आहे. अजितदादा अर्थमंत्री असताना त्यांनी केलेली घोषणा म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी तात्काळ सूत्र हाती घेऊन त्यांनी केलेली घोषणा आज पूर्ण केली आणि आज आपण पाहतोय की सर्व याद्या जाहीर झालेल्या आहेत आणि आता लाभ आपल्या सगळ्यांच्या खात्यात येणं सुरू होणार. बस महा दोघांच्या वाढदिवसाच्या दिवशी काय केलं पाहिजे? अजितदादांची जयंती आणि प्रत्यय आज आपल्याला येतोय. प्रत्येक गावामध्ये, छोट्या छोट्या गावांमध्ये एवढी या प्रसंगी मी विनंती करतो. अवैध सावकारी विरोधात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतली असून या संदर्भातील नवीन विधेयक अधिवेशनात आणण्यात आले आहे. या कायद्यामुळे दोषींवरील शिक्षेत वाढ करण्यात आली असून अवैध सावकारीला आळा बसण्यास मदत होईल असा विश्वास राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलाय. अकोला दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. अवैध सावकारीच्या जुन्या प्रकरणाची देखील तपासणी सुरू असून ज्या ठिकाणी गैरप्रकार आढळतील तेथे संबंधित अधिकाऱ्यांमार्फत कारवाई केली जात असल्याचंही त्यांनी सांगितलं. सरकारची भूमिका शेतकऱ्यांच्या हिताची असून नवीन कायद्यांची अंमलबजावणी सुरू झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कर्जमाफीचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही या चर्चेत कोणतेही तथ्य नसल्याचे सांगत पीएम किसानचा पुढील हप्ता 2 दिवसात जमा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. आधार प्रमाणीकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी 10 दिवसांनी पुन्हा लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्व अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सवलतींबाबत सरकारमध्ये चर्चा सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच शालेय शिक्षणामध्ये सहकार विषयाचा समावेश व्हावा याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका मांडली. यंदा जे पूर आलेला आहे तर त्या भागात काही सवलती वगैरे देणार का शेतकऱ्यांना? तो निर्णय व्हायचा राहिला. आता ही जी पीक कर्ज आहे, आतापर्यंत कर्जमाफी झाल्यावर कर्ज वाटप पुन्हा नव्यानं होत नव्हतं, परंतु आता मात्र जेवढं पीक कर्ज आपलं भरले सरकारने, जेवढं मुद्दल आहे तेवढं लगेच आपल्याला कर्ज वाटप करायचं आणि प्रमाणपत्र द्यायचे. सर, सहकार विषयाचा शालेय शिक्षणात समावेश होणार आहे, आता मंजुरी मिळाली आहे? नाही मिळाली, पण गरज आहे. या सगळ्या गोष्टीची आज देशाला, आमच्या सहकार क्षेत्र म्हणजे आपल्या देशाची तसं बघितलं तर इकॉनॉमी शेतीवरच आहे आणि राज्याचं सहकार क्षेत्र खूप चांगल्या प्रकारचं आतापर्यंत काम करत आहे. आपण लोकांनी चांगल्या गोष्टीकडे लक्ष कमी दिलं आहे.
समजा माझं अंगावर पांढरे कपडे आहेत, थोडा डाग पडला की आपलं लक्ष तिथंच जाते. पण समाजाने आपण सगळ्यांनी मिळून चांगल्या ज्या गोष्टी आहेत समाजाला हलकी लावून दौंडी लावून सांगायचं काम केलं पाहिजे. वाईट गोष्टी सांगायची गरज नसतात, अफीवर पसरत असतात. त्याच्यामुळे सहकार विभाग तशा प्रकारचं नियोजन मेळावे घेत आहे आणि लोकांमध्ये जागृती करायचं काम करतं. पक्षांतर्गत लोकशाही अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीने प्रदेशाध्यक्ष आणि 12 राज्य कार्यकारिणी सदस्यांच्या निवडीसाठी 30 जुलै रोजी अंतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडली. या निवडणुकीची मतमोजणी 2 ऑगस्ट रोजी मुंबईतील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात होणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात एकमेव मतदान केंद्र असल्याने लोणार, संग्रामपूर, जळगाव जामोद आदी दूरवरच्या भागातील सदस्यांना मतदानासाठी प्रवास करावा लागला. पावसामुळे सकाळी मतदानाला संस्था सुरुवात झाली. सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत मतदानाची वेळ निश्चित असली तरी रांगेतील मतदारांना टोकन देऊन उशिरापर्यंत मतदानाची संधी देण्यात आली. जिल्ह्यातील एकूण 857 पात्र मतदारांपैकी 355 जणांनी मतदानाचा हक्क बजावत 42.41% मतदानाची नोंद झाली. आजीवन सक्रिय साधारण सदस्यांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केले. प्रदेशाध्यक्ष पदासाठी 1 तर राज्य कार्यकारिणी सदस्यांसाठी स्वतंत्र अशी 2 मतपत्रिका देण्यात आल्या. गोलांडे लॉन समोरील देवा टॉवर येथे अॅडव्होकेट अमर इंगळे आणि डॉक्टर राजकुमार सोनेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले. जिल्हाध्यक्ष देवाभाऊ हिवराळे, जिल्हा महासचिव अॅडव्होकेट अनिल इखारे, अजय गवई, डॉक्टर मोहम्मद जमीर, धम्मपाल नितनवरे, बबलू कादरी आणि बुद्धभूषण वानखडे यांनी निवडणूक प्रक्रियेत सहकार्य केले. या ऐतिहासिक निवडणूक प्रक्रियेत तरुण, ज्येष्ठ आणि महिला सदस्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. ऑगस्टपासून हेल्मेट सक्ती नव्हे, नियम आधीपासूनच लागू. आता होणार कठोर आणि सातत्यपूर्ण अंमलबजावणी. भिकुनखेड पुलावर मोठा खड्डा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे अपघाताचा धोका. यवतमाळमध्ये पूल ओलांडताना SUV वाहून गेली, आईसह 2 चिमुकलींचा दुर्दैवी मृत्यू. दर्यापुरात धाडसी दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत ज्वेलर्समधून 500 ग्राम सोने तर 13 किलो चांदी लंपास. विदर्भ आणि महाराष्ट्रातल्या वेधक आणि वेचक बातम्यांसाठी जुळून राहा आमच्या युट्यूब चॅनल सोबत. अजिंक्य भारत न्यूज अद्यापही आपण सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. त्यासोबतच आमच्या फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करायला विसरू नका. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. नमस्कार.